श्री स्वामी समर्थ मेडिकल करियर गायडन्स मध्ये आपले स्वागत। आज आपण पाहतोय वेदांत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघर या कॉलेजची। या कॉलेजचा लास्ट इयर म्हणजे 2024 मध्ये कसा कट ऑफ लागला होता राउंड वाइज आणि कॅटेगरी वाइज याची माहिती पाहतोय। हे जे कॉलेज आहे याची इनटेक कॅपॅसिटी आहे 150। एस्टॅब्लिश झाले 2017 ला। त्याचबरोबर ह्याची फीस एका वर्षाची आहे 17,03,000 रुपये। आणि या कॉलेज बद्दलचं जर डिटेल माहिती पाहिजे असेल त्याचबरोबर याची वेबसाईट तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक दिलेली आहे। या लिंकवर जाऊन तुम्ही या कॉलेजची वेबसाईट पाहू शकता। चला तर आपण सुरू करूयात राउंड वाइज 2024 मध्ये कसं कट ऑफ लागला होता ते। ओपन कॅटेगरीसाठी पहिला राउंडचा कट ऑफ होता 583। त्याचा एसएमएल जो होता तो होता 8865। दुसरा राउंड जो होता तो होता 570। तिसरा राउंड होता 567। वुमनच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 590। त्याचा जो एसएमएल होता तो होता 8028। वुमनच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 590। त्याचा जो एसएमएल आहे तो होता 8028। दुसरा राउंड होता 576। तिसरा राउंड होता 575। आपल्या विद्यार्थ्याला आपल्या मुलाला जर नीट मध्ये म्हणा असे मार्क्स नसतील आणि त्याला जर एमबीबीएसच करायची इच्छा असेल तर नेपाळ हे बेस्ट ऑप्शन आहे। नेपाळसाठीची आपण कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करतो। याबद्दलची डिटेल तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल काही तुमचे प्रश्न असतील तर आम्हाला खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता। नेपाळच्या प्रत्येक कॉलेज बद्दलची माहिती तुम्हाला दिली जाईल, त्याबद्दल सगळे डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाईल। त्यानंतर आता पाहूयात पुढची कॅटेगरी आहे ओबीसी एसबीसी। या कॅटेगरीच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 575। त्याचा एसएमएल होता 9803। दुसरा त्याचा राउंड झाला 563 चा। तिसरा राउंड झाला 558 चा। वुमनच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 578। त्याचा जो एसएमएल आहे तो होता 9431। त्याचा दुसरा राउंड झाला 568। तिसरा राउंड झाला 562 चा। एसईबीसी या कॅटेगरीच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 561। त्याचा जो एसएमएल आहे तो होता 11235। दुसरा राउंड होता 542 आणि तिसरा राउंड होता 523 चा। वुमनच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 569। त्याचा जो एसएमएल आहे तो होता 10467 चा। दुसरा राउंड होता 561 चा। तिसरा राउंड होता 527 चा। व्हीजेडीटीए या कॅटेगरीच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 582। त्याचा जो एसएमएल होता तो होता 9009 चा। दुसरा राउंड लागला त्याचा 515 चा। तिसरा राउंड होता 524 चा। वुमनच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 532 चा। NT2C या कॅटेगरीच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 582। त्याचा जो एसएमएल आहे तो होता 8938। दुसरा राउंड होता 566। तिसरा राउंड होता 557 चा। NT3D या कॅटेगरीच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 582। एसएमएल होता 8917। त्याच्या वुमन्सच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 563। त्याचा जो एसएमएल आहे तो होता 11013। एसटी कॅटेगरीच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 552। त्याचा एसएमएल होता 8865। दुसरा राउंड लागला 570 चा। तिसरा राउंड होता 567 चा। वुमनच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 590। त्याचा एसएमएल होता 8028। दुसरा राउंड होता 576 चा। तिसरा राउंड होता 575 चा। एसटी कॅटेगरीच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 389। त्याचा जो एसएमएल होता तो होता 27816। दुसरा राउंड होता 378। तिसरा राउंड होता 369। वुमन्सच्या पहिल्या राउंडचा कट ऑफ होता 378। त्याचा एसएमएल होता 29001। त्याचा दुसरा राउंड झाला 397। तिसरा राउंड होता 369 चा। ही माहिती होती पालघर येथील वेदांत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या कॉलेजची। तर याप्रमाणे आपण यावर्षी आपल्याला किती अंदाजे मार्क पडले तर आपल्या कुठल्या कॉलेजला आपण अप्लाय करू शकतो त्याचा अंदाज लावू शकता। हे जे मेरिट आहे हे यावर्षी खाली येण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे वर्षानुवर्ष म्हणजे प्रत्येक वर्षी नवीन कॉलेज देखील येतात, त्यामुळे मेरिट 100% खाली येणार आहे। यावर्षी अंदाजे 40 ते 50 मार्कांनी मेरिट खाली येऊ शकतं। त्याचबरोबर एसएमएल जो आहे तो याच रेंजमध्ये राहू शकतो, त्याप्रमाणे आपण अप्लाय करू शकता। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। अजूनपर्यंत मेडिकल करियर गायडन्सला सबस्क्राईब केलं असेल तर आजच सबस्क्राईब करा। तुम्हाला कुठल्या प्रकारची शंका असेल काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। श्री स्वामी समर्थ।